भावांनो, आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे जिथं तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल ना, का एवढ्या मोठ्या शिपमध्ये लोक जेवणार कुठं. कारण की प्रत्येक ठिकाणी रूम सर्व्हिस तर नाही चालत, किंवा प्रत्येक जण आपल्या रूममध्ये बसून तर नाही जेवणार. तर एवढे 1000, 3,500, 4,500 लोक एका टायमिंगला कसे जेवत असतील, किंवा ते जेवणाची प्रोसेस कशी असते, तर आज मी तुम्हाला ती दाखवणार आहे. तर माझ्यासोबत तर भावांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी हा डायनिंग एरिया आहे. हा डेक 3 आणि डेक 4 म्हणजे असे 2 डेक मिळून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे एका टायमिंगला 1000 लोक जेवतात. एक टायमिंगला 1000 लोक जेवले का 15 मिनिटासाठी, म्हणजे 6 ते 7 वाजेपर्यंत लोक जेवतात. 15 मिनिटासाठी पूर्ण डायनिंग साफ केलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा डबल सिटिंग बसते. सो असे सेटिंग 3 ते 4 सेटिंग बसतात. 6:30ला डिनर चालू होतो, 9:30-10 वाजेपर्यंत डिनर चालतो. आणि असं सगळ्या लोकांचं जेवणाचं मॅनेजमेंट केलं जातं. आणि आपली यूएसची कंपनी, सो या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, व्यवस्थितपणे हँडल करणं, याच्यासाठी खूप मोठे मोठे ऑफिसर्स वगैरे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात.